हे आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन इथे दिल्ली. आणि आता सध्या आम्ही दिल्ली इथे आहे. दिल्ली इथे आता फ्रेश वगैरे होऊ आणि इथं फ्रेश होऊन आमची जी हरिद्वारला जाण्याची जी ट्रेन आहे ती संध्याकाळच्या 4 वाजता आहे. तोपर्यंत इथं आता दिल्ली फिरण्याचा प्लॅन करतो. ये तुम माझ्या पाठीमागे बघू सकता है हजरत निजामुद्दीन रेलवे स्टेशन है. हमने दिल्ली में एक रूम करवाया है फ्रेश होने के लिए. ये होटल का नाम है काशी अपना काशी किंग होटल का नाम है. अगर आपको भी कुछ बुकिंग वगैरह करने होते हैं जो निजामुद्दीन स्टेशन है उससे नज़दीकी ये होटल है. वहाँ ये चाचा जी है. चाचा जी मिले थे हमें यहाँ पे. अभी आप घुमाने वाले हमें क्या कोई और है? दूसरा बंदा है क्या? हमारी तो जो गाड़ी बाहर वगैरह टूर जाते हैं ना जब हाँ गाड़ी लेके जाते हैं हाँ हाँ तो आउट ऑफ दिल्ली जाते हैं. आउट ऑफ दिल्ली. ओके. हमारा नंबर है 8800308186. अगर आपको अगर कहीं बाहर गाड़ी लेके जाना हो तो चाचा जी बाहर भी लेके जाते हैं आपको. गाड़ी वगैरह जाए निज़ामुद्दीन स्टेशन से नज़दीक ही है काशी किंग होटल. और ये एरिया अपना निज़ामुद्दीन रेलवे स्टेशन के नज़दीक. ठीक है चलो वाले यहाँ पे पॉइंट्स है सारे पॉइंट दिखाने वाले. क्या क्या दिखाने वाले आप अभी पूरा दिल्ली दर्शन. पूरा दिल्ली दर्शन. इंडिया गेट, राष्ट्रपति भवन, रेड फोर्ट, बिरला मंदिर और कुतुब मीनार, लोटस टेम्पल, लाल किला, छोटा ताजमहल और अक्षरधाम. अच्छा चलो लड़के रहे उधर. हाँ गोल चक्कर मालूम नहीं आपको? गोल चक्कर यूपीएससी तो एक तो वहाँ पे भी है. सध्या दिल्ली फिरतोय आणि दिल्लीमध्ये एक आम्ही कॅब केली होती आणि कॅबने इथलचे जे टेम्पल्स आहे काही हुमायूं टेम्पल्स आहे आणि एक लोटस टेम्पल, कुतुब मिनार, लाल किल्ला आणि अक्षरधाम मंदिर आणि असे बरेचसे काही पॉईंट आहे इथं. आता इंडिया गेट वगैरे तर बघूया आपल्याकडून कोणकोणते बघणं होते. संसद भवन वगैरे जे जे बघणं झाले. 3 ते 4 वाजेपर्यंत आपल्या ट्रेनला 4 वाजेपर्यंत टाईम आहे. तर तोपर्यंत आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे. तशी दिल्लीमध्ये ट्रॅफिक पण आहे, कमी असते पण मग आता हे बघा भरपूर आहे अजून तरी तर ट्रॅफिक. 1 2 3 थांबा हमारी गाडी आहे वॅगनर. आता हे कोणतं टेम्पल आहे म्हणलं आपण कोणत्या टेम्पलवर आलो. आता आम्ही आलेलो आहे लोटस टेम्पलवर. ये मटके में लस्सी लोगे ना बनाओ चा लस्सी मटके की. आता हे मँगो लस्सी बनवत आहे. ते रेट सांगत आहे असे आपल्या या बोळक्याकडं. हे उत्तर प्रदेशच्या साईडला ही मातीचे मटके असे खूप चालतात. कुल्ल डालो अभी इधर ये पुदीना का कुछ पानी है ये आते समय पियेंगे. अभी देखेंगे कैसा है. तो अभी हमारी लस्सी आई नहीं. कसं ही लस्सीचं टेस्ट एकदम मस्त आहे. हां एकदा इथं आल्यावर एकदा तरी टेस्ट ट्राय करायलाच पाहिजे. लस्सी आलेली माझी. आता चला मी पण ट्राय करतो आणि बघतो कशी आहे. सगळ्यांनी तर सांगितले टेस्ट खूप भारी आहे. तर मला पण टॅक्सी म्हणजे ऑटो चालवत आहे. हे असं काही मंदिराचं नाव आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. चला लोटस टेम्पल पण म्हणतात याला. आता हे समोर आलेलं आहे लोटस टेम्पल. आपलं हे बघा हेच ते लोटस टेम्पल आहे. खूप छान असं आहे. गार्डन पण आहे खूप असं सुंदर असं इथं लोटस टेम्पल. लोटस टेम्पलचा हा एरिया बघू शकता तुम्ही माझ्या मागं. खूप असा सुंदर असा एरिया आहे आणि खूपच छान आहे. ते बघू शकता तुम्ही असं सुंदर असं गार्डन आहे. आणि आज दिल्लीमध्ये मागच्या 3-4 दिवसापासून पाऊस पडल्यामुळं इथलं वातावरण पण असं थंड झालेलं नाही. तर तशी दिल्ली ही मे महिन्यामध्ये खूप अशी गरम असते पण आता दिल्ली एकदम थंड आहे. आणि इथं आल्यावर असं वाटत नाही की आता सध्या उन्हाळा वगैरे काय आहे म्हणून. टेम्परेचर खूप कमी आहे. बघतो आता टेम्परेचर पण किती. खूप सुंदर इकडूनच नाही काय असे खूप असं सुंदर असं मंदिर आहे. हे बघू शकता हा मंदिराचा परिसर आहे आणि खूपच छान गार्डन वगैरे असं इथं. जर तुम्ही कधी दिल्लीत आला तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा.
आम्ही तर तशी कॅब केलेली आहे आणि इथं तुम्हाला त्याच्या फिरण्यासाठी बस वगैरे पण मिळून जातील. बस काही 200-300 रुपये चार्ज घेते. इथलचे जे महत्त्वाचे जे प्रेक्षणीय स्थळं वगैरे ते तुम्हाला बस दाखवते. आणि तुम्हाला जर प्रायव्हेट टॅक्सी वगैरे करायची असेल तर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी वगैरे पण करू शकता. हे बघू शकता खूपच असा सुंदर असा एरिया आहे मंदिराचा. मग बघता आता तेच लोटस टेम्पल आहे तुम्हाला जे पाठीमागं दिसतंय ते. आता हे लोटस टेम्पल आलेलं आहे समोर. हेच लोटस टेम्पल आहे. तर बघूया. हे बघा गार्डन असं खूप छान असं आहे. म्हणजे स्वच्छता वगैरे खूपच असं छान मंदिर आहे. असं वाटत नाही मंदिर आहे म्हणून. असं वाटतंय कुठंतरी आपण गार्डनमध्ये आल्यासारखं वाटतंय. जर तुम्ही दिल्लीला जर आले तर नक्कीच या टेम्पलला व्हिजिट करा. खूप काही बघण्यासारखं इथं. इथं बाहेर कुठं आता काही जुता चप्पल काढावं लागते वाटतं. दोघांच टाकायचे का आपले तर जुता चप्पल असं बॅगमध्ये टाकावं लागते. आणि आता बघूया पुढं याला समोर ठेवायला जागा आहे का तर. एकदम अशी थंडी गार हवा आहे. कारण इथं ती मागच्या 4-5 दिवसापासून पाऊस होतोय. इकडं खाली आता हे जुता चप्पल ठेवण्यासाठी आहे. तर खूप असं थंड असं वातावरण इकडं दिल्लीमध्ये असं वाटत नाही आता सध्या. आता उन्हाळ्यामध्ये आहे मेच्या टेम्परेचरमध्ये येऊन खुश झालेली चांगले थंड वातावरण बघून की त्यांना असं वाटतं टेम्परेचर कमी असल्यामुळे. कितीचं टेम्परेचर आहे 38 फक्त 31चं टेम्परेचर आहे आज दिल्लीमध्ये. खूप कमी टेम्परेचर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सध्या 41-45 पर्यंत पारा गेलेला आहे. आणि आज जे दिल्लीचं टेम्परेचर आहे ते फक्त 31 आहे. म्हणजे खूप एकदम थंड वातावरण आहे. एकदम खूप थंड वाटतं आहे आज दिल्लीमध्ये. पुढं इथे पूल वगैरे पण आहे. दिल्लीचं टेम्परेचर किती आहे फक्त 30 आहे. ओनली 30. हे लोटस टेम्पल आहे. हे बघू शकता लोटस टेम्पलचा परिसर. हे एक प्रार्थना स्थळ आहे. आतमध्ये सर्व धर्माचं प्रार्थना स्थळ म्हणून हे लोटस टेम्पल. तर चला आता आम्ही निघतोय वापस लोटस टेम्पल पासून. तर ही यमुना रिवर आहे ही दिल्लीची. हिच्याच किनाऱ्यावर पुढं ताजमहल पण आहे. आणि ही हरिद्वार येऊन पुढं प्रयागराजला गंगेमध्ये मिळते. आणि हा जो एरिया आहे हा इंद्रप्रस्थ नावाने पण ओळखला जातो. म्हणजे जुनं याचं जे नाव होतं महाभारतकालीन दिल्लीचं ते इंद्रप्रस्थ होतं. म्हणजे पांडवाने बसवलेली नगरी होती ही इंद्रप्रस्थ म्हणून. या नगरीमुळंच एवढं मोठं महाभारत घडून आलं होतं. यूपी पड़ जाता है इसको. या काय यूपी पड़ जाता है. इधर यूपी. नोएडा वगैरह यूपी में आता है. हाँ, सारा नोएडा ग्रेटर नोएडा यूपी में आता है. वो यूपी में मतलब दिल्ली को भिड़ी हुई यूपी की बॉर्डर. अभी आता आपल्याला कोणत्या मंदिरावर जाणं आहे आपण. हुमायूं का बाद में आएगा ना. हाँ पहले क्या आएगा अभी अक्षरधाम. हे समोरचं ते दिसतंय आता हेच अक्षरधाम मंदिर आहे. हे बघू शकता खूप असं सुंदर असं मंदिर आहे. दर्शन कॅन्सल. तर आता आम्ही आलेलो आहे सध्या अक्षरधाम मंदिर इथे. आणि हे जे मंदिर आहे हे दर सोमवारला बंद असते. आणि सकाळी 10 ते 6:30 सकाळी 10ला प्रवेश सुरू होतो. हे बघू शकता याच्यावर तुम्ही सकाळी 10 आणि अंतिम प्रवेश सकाळी संध्याकाळचे 6:30 पर्यंतच असतो. 6:30 नंतर हे मंदिर बंद होतं.